चारधाम यात्रेच्या प्रारंभासोबतच केदारनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी उघडले आहेत. उंच हिमालय पर्वतरांगामध्ये वसलेले हे पवित्र स्थान देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. दरवर्षी लाखो भाविक या दिव्य स्थळाच्या आध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव घेण्यासाठी या तीर्थक्षेत्राला भेट देतात. केदारनाथ धामच्या धार्मिक महत्त्वाव्यतिरिक्त येथील शिवलिंग त्याच्या त्रिकोणी आकारासाठी आणि रहस्यमय उत्पत्तीसाठी देखील विशेष मानले जाते. नेमकं काय आहे या शिवलिंगामागचं रहस्य तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. केदारनाथ मंदिर हे भगवान शिवाला समर्पित असलेल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक मानले जाते. समुद्र सपाटीपासून उंचावर वसलेले असल्यामुळे हे सर्वात उंच ज्योतिर्लिंग म्हणूनही ओळखले जाते. बर्फवृष्टीमुळे वर्षातील सुमारे 6 महिने येथील यात्रा बंद असते, तर उन्हाळ्यात भाविकांसाठी दर्शनासाठी खुले होते. हिवाळ्यात होणाऱ्या मुसळधार हिमवृष्टीमुळे केदारनाथ मंदिरापर्यंत पोहोचणे अशक्य होते. याच कारणामुळे दरवर्षी मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. या काळात भगवान केदारनाथाची चलमूर्ती उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरात आणली जाते, जिथे संपूर्ण हिवाळभर त्याची पूजा केली जाते. हवामान सामान्य होताच बाबा केदार आपल्या निवासस्थानी परत जातात. त्रिकोणी शिवलिंगाचे रहस्य. केदारनाथ येथील शिवलिंग त्याच्या अद्वितीय त्रिकोणी आकारासाठी प्रसिद्ध आहे, जो त्याला इतर ज्योतिर्लिंगापेक्षा वेगळं ठरवतो. ही एक सामान्य गोलाकार रचना नसून ती एका अनोख्या आकारात स्थापित असल्याचे मानले जाते. त्याची उंची आणि रुंदी अंदाजे समान असल्याचे मानले जाते. मंदिर परिसरातील देवी पार्वती आणि पांडवाच्या मूर्ती देखील याच्या पौराणिक कथेला अधिक बळकटी देतात. आख्यायिकेनुसार महाभारताच्या युद्धानंतर पांडव आपल्या पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी आणि भगवान शिवाला भेटण्यासाठी हिमालयाकडे निघाले. तथापि भगवान शिव त्यांच्यावर प्रसन्न झाले नाहीत आणि त्यांनी त्यांना भेटण्यास नकार दिला. म्हणून त्यांनी बैलाचे रूप धारण केले आणि इतर प्राण्यांमध्ये लपून बसले. जेव्हा पांडवांनी त्यांना ओळखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भीमाने विशाल रूप धारण करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्याच क्षणी भगवान शिव त्यांच्या बैल रूपात पृथ्वीत गडप होऊ लागले. भीमाने त्यांना पकडण्यासाठी त्यांची पाठ पकडली, पण ते जमिनीत गडप झाले. या संघर्षात बैलाची पाठ केदारनाथमध्ये राहिली, जिची आज त्रिकोणी शिवलिंग म्हणून पूजा केली जाते. हे शिवाच्या कुबडाचे प्रतीक मानले जाते आणि ते अत्यंत पवित्र मानले जाते. भगवान शिवाच्या शरीराचे वेगवेगळे भाग पंचकेदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विविध ठिकाणी प्रगट झाले. त्यांचे बाहू तुंगनाथ येथे, चेहरा रुद्रनाथ येथे, नाभी मध महेश्वर येथे आणि केस कल्पेश्वर येथे प्रगट झाले. काही मान्यतेनुसार शिवाचे मस्तक नेपाळमधील काठमांडू येथील पशुपतीनाथ मंदिरात प्रगट झाले. काही जण असेही मानतात की डोलेश्वर महादेव मंदिर हे त्यांच्या मस्तकाचे स्थान आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.